साईमय सकाळ मित्रांनो, आज साई पालखीचा प्रवासाचा 6वा दिवस. पण आजची थंडी मागच्या 5 दिवसांपेक्षा जास्त होती. थंडी अशी की उठायला मनच तयार होत नव्हतं. पण काय आहे ना साई पालखी, इथे शरीर थकलेलं असतं, मन मात्र साईंच्या नावाने लगेच जागं होतं. घरात असताना जे मुलं एकही काम करत नाही ते इथे पालखीत स्वतःच्या हातानं सर्व काही शिकतात. वारी ही फक्त चालायला नाही तर जगायला शिकवते. मुलं कोणाची ओरडा न ऐकून घेणारे इथे सेवेकरांची ओरडे ऐकून घेतात. प्रत्येक क्षण शिकवतं शिस्त आणि भक्ती. आम्ही घरापासून लांब आहोत, पण गंमत अशी की घराची आठवणही येत नाही. कारण या 9 दिवसांसाठी साईच आमचे आईबाप आहेत. आई जशी तिच्या बाळाला 9 महिने पोटात सांभाळते ना, तसाच साई आम्हा भक्तांना या पालखीत 9 दिवस सांभाळतो. पालखीत आल्यावर एक गोष्ट नक्की समजते, घरी ज्यांना जेवणाचं साधं ताट उचलता येत नाही ते इथे स्वतः उठून स्वतःचे काम स्वतः करायला लागतात. रात्री 12 वाजता झोपायचं आणि पहाटे 4 वाजता एका शिटीवर उठायचं. घरी आई एवढं ओरडली तरी उठत नाही, पण इथे एका शिट्टीवर सर्व डोळे उघडतात. माणसाचा अहंकार, आळस आणि सवयी सर्व काही वारी सोडवते. इथे सगळं मी पण नाहीसं होतं आणि फक्त एकच नाव उरतं, साईचं. वारी म्हणजे चालणं नाही, वारी म्हणजे मनाचा प्रवास. थकलेल्या आत्म्याला साईंच्या चरणात विसाव्याची जागा मिळवणं. इथे सगळे एकसारखे, ना श्रीमंत ना गरीब. सर्वांच्या अंगावर एकसारखाच बॅच, भक्तीचं वस्त्र, सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव, ओम साईराम. हीच आहे वारीची खरी ओळख. ती शिकवते नम्रता, शिस्त आणि भक्तीचा अर्थ. साईंच्या पालखीत चालताना प्रत्येक पावलावर एक नवीन शिकवण, एक नवीन अनुभूती मिळते. 3-4 वर्ष आधी जशी थंडी असायची घुटीला, तशीच आहे ह्या वर्षी. अजून पुढे बघू. गाता वंदितो तुझला श्री साई. पायी बघा आपल्या भावाचा. आई ग, मलाच बघायला कसं वाटतं. जाऊ द्या, तरी चालतं एवढ्या थंडीतून. दुखतंय काय बोलतो खरं. आशीर्वाद म्हणून हो, जय साईनाथ. आजी शेंगदाणे विकते आहे. आधीच्या इकडचे शेंगदाणे घ्या, खूप चांगले आहेत. कसे आहेत भात? पैसे विचारे आपल्या आजीचा चांगला बिझनेस होईल. सुट्टा का 20 रुपया? आजीकडे गुगल पे नसेल. हा हा हा, आजीकडे पॉकेट असं आहे ना, गुगल पे पण फेल आहे त्याच्या समोर. माझ्या आजीची आठवण आली पॉकेट बघून. घोटीमध्ये आता आम्ही, घोटीच्या आतमध्ये. ह्या माऊलींना सावली भेटण्यासाठी आजींनी बघा काय मस्त डोकं लावलं. एक झाड घेतलंय. आजी साईराम. श्रीराम श्रीराम. चला, हे पाय पड आजींच्या. असं जाऊन पाय पड आजींच्या. अरे राम दे बाबा. चला आजी साईराम. शिर्डीचे लाडू आपल्या दादांनी आणले. जय साईनाथ दादा. जय साईनाथ. अजून कोणी येतो?
साईराम. आजचा आपला 5वा दिवस. कसं वाटतंय आजच्या दिवशी? तर 4 दिवसांनी 3 दिवसांनी आपलं दर्शन होईल बाबांचं. मग कसा झाला तुमचा प्रवास? चालताना काय इजा त्रास? 2-3 जणांना फोड आले, आमच्या साईडला आलेत, अलंकार दादाला फोड आले. अरे बापरे. त्यांना घेऊन चाललोय पुढे. मला म्हणाले कुठे? अरे बापरे. अरे मी इथे बघत होतो वर डोपरावर. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. आपले पंकज दादा आणि हे आमचे ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथकाचे कोच जॉन दादा. जय साईनाथ. आणि आपले स्वप्नील दादा आणि अलंकार दादा. हे आपले हे मुका दादा. नाव नाही, बटाव सॉरी, मुका दादा इकडे. आणि आमचे कल्पेश दादा ओम ब्रह्मांडचे बेस. जय साईनाथ. जय साईनाथ. आला तर होईल. आशीर्वाद असेल तर 9 नक्कीच लागतो. नक्कीच. दादाला तुम्ही सरकवला ते नाही बोलत. दादा आशीर्वाद पाहिजे. मामा भेलवाल्याकडून भेल मागवली आहे. साईराम नाश्ता करतोय थोडा. साईराम वाटेवर बसून सावली खाली. सगळं स्किप झालं पाहिजे, चालेल. मामा भेलवाला. अशा प्रकारे साई पालखी थांबा आणि काय फायनली पोचलेले. जय साईनाथ. जय साईनाथ. प्रवास सुरू झालाय. दिवस 6वा दुपार नंतरचा. जय साईनाथ. जय साईनाथ. होशियारी ऊपर डोंगर तू पहुंच सकते. आम्हाला सगळ्या मेन लोकांना प्रकार स्पेनवर येते आणि मग मुंबईत येते. साई माई संध्याकाळ. अजय शेवटची निशानी. तेरा पकडे. ये क्या लिया अजय ने? भाई झगड़ा किया, निशानी के लिए लास्ट निशानी. भाई ने झगड़ा केला. भाई ने लड़ लिया. लड़ लिया. जय साईनाथ. खूप मेहनत केली. निशानी मांग रहा था, नहीं देनी थी. आज येत होते पण आज फायनली भेटली. हो जय साईनाथ. राजू लोग को बताना पड़ेगा रात को 1 बजे. आता वावर आहे तो पावर. अरे बापरे. 1 वर्ष झाला. 12-1 बजे से पहले निशानी होल्ड पे पहुंचेगी नहीं आज. सर्वांना घेऊन येऊ, लाईनीत घेऊन येऊ. आलू येऊ. कारण की माझ्या संगती माझा भाऊ आहे. ओम नमो नारायण. रेड्डी. बाकी रेड्डी भाई ने बाल 1 नंबर रखे. बाकी बुलेट कट हीरो. हाँ बाकी ये देखो. बेडूक लग रहा है. बेडूक नहीं, मेरा भी बड़ा था. बेडूक एंटिटी कट आहे. नाही रुक. आपण अक्कलकोटला गेलो तेव्हा केवढी मोठी केस होती माझी पाठची. मी काढ झाला बिरू. गरम होता मंदिराला कापली की तुम्ही कापली? अरे ते केस पण याला वजन वाटले असते. एवढा असा गप्पा होता. सायंकाळचा तो क्षण. पालखीचा प्रवास सुरू होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि आमची वाट अजून लांब होत होती. तेव्हाच एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी अशी होती की आमच्या मागच्या रस्त्याला एका बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला. ही गोष्ट ऐकून क्षणभर प्रत्येक भक्तांच्या मनात एक भीती दाटून आली. सर्वांच्या चेहऱ्यावर थोडंसं चिंतेचं सावट पडलं. पण लगेच मनात एक विचार आला. आपण साईंच्या पालखीत आहोत, मग कसली भीती? जिथे साई आहेत तिथे संकटाचं काय काम? इकडचं स्थानिक गावकरी बोलतोय मी.
कालचा जो एक प्रकार झालेला आहे लोशिंग या ठिकाणी एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला तर तो जो लोशिंग परिसर जो आहे हा एअरपोर्टला लागून आहे, थोडक्यात जंगल भागात आहे तिथं, तर तो प्रकार तिकडं झालेला आहे. तर आपण इकडं जात असताना फक्त एक काळजी घ्यायची, ग्रुप सोडून असं एकटं कुठं जायचं नाही. रस्त्याच्या साईडला कुठंतरी काहीतरी लघुशंका वगैरे करायची जरी असली तर तुम्ही उजेड किंवा पंपावर पेट्रोल पंप अशा ठिकाणी जायचं. कुणी असं एकटं साईडला जायचं नाही काही, तर याची काळजी आपण घ्यायची. बाकी जो प्रकार झाला तो बिबट्याचा हल्ला हा लोशिंग ह्या परिसरात आहे, तो इकडं नाही आहे, तो एअरपोर्टच्या परिसरात झालेला आहे. तर काही काळजी करायची कारण नाही आहे. हो अजय, हे कुठे आहे वाघ? कुठे आहे वाघ? अरे हा बा वाघ बघ. अरे बापरे, वंडी घातली आहे बघ अशी. वाघाला वाघ आहे ना तू डरकाळी सोड ना मग. सकाळी क्या बोला बताए? बोलता वन साल अभी वहाँ तक नॉन स्टॉप चलेगा. नॉन स्टॉप. अरे मला वाटलं निशाणी गेली पुढे. वाघासारखा धावून बोलतोय आम्हाला. वाघ शुभम वाघ. शुभम किंग मेकर वाघ. किंग किंग बोलतात, किंग. आणि तेव्हाच काही चमत्कारिक घडलं. अनेक दिवसापासून आमच्या सोबत एकही कुत्रा चालत नव्हता, पण त्या बातमीच्या काही क्षणानंतर एक श्वान आमच्या सोबत चालू लागला. तो फक्त श्वान नव्हता, तो जणू साईंचं रूप होतं. जणू साई स्वतः आपल्या भक्तांसोबत आले होते, त्यांना मुक्कामापर्यंत सुखरूप पोचवायला. खरंच साईवारी ही फक्त एक पदयात्रा नाही, ती आहे साईंच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव. ज्यांना वाटतं ना या जगात देव नाही, त्यांनी एकदा तरी साईवारी करावी. कारण साई तुम्हाला प्रत्येक रूपात भेटतात, कधी माणसात, कधी प्राण्यात, तर कधी शांत वाऱ्यातही. हीच आहे साईंची जिवंत प्रचिती, हीच आहे साईंची खरी साईवारी. तीर्थे तिसारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गे. मित्रांनो, दुसरा कोणता वाघ आला तर त्या वाघाला आम्ही वाघ आला. चला बघितला काय? चला आता त्या वाघाला खोला, भूक लागली. विचारा 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 काय रे बाबा, पहिल्यांदा ना? पहिला वर्ष चंद्र खाली होता, तो सरकत सरकत वर आला होता. अजून बापरे, हा बघ तुझ्या आलाय वाटतं इथपर्यंत. आला ना भाई बघ.
सेल्फ सर्व्हिस आहे भाई, सेल्फ सर्व्हिस. इंटेंटी इथे बंद आहे. अरे यार सॉरी. इंटेंटी जैसा. अरे बाप रे, अभी लगी इसको ठंडी.